नक्कीच आपण मुरबादेवी क्रिकेट संघ बोंडवली यांना अधरत इत्यर्थात पाहुणचार करताना पाहताय। तुर्तास मॅचकडे वळूयात। पॉवर प्लेचा इशारा देखील पंचांकडून पाहायला मिळतोय। एका बाजूला शिव गणेश क्रिकेट संघ अडखल ज्या संघाने टॉस जिंकून क्षेत्ररक्षण निवडलंय। पॉवर प्लेची पहिले षटक अगदीच खूप चांगली फिल्डिंग शेत पंचांकडे दाद मागितली जाते। येस डेफिनेटली पहिल्या चेंडूवर पहिला गडी बाद विकेटचं पतन। जे पहिल्या चेंडूवर मैदानामध्ये काय चित्र घडलं नक्कीच तिथे क्षेत्ररक्षकाचं कौतुक होणं गरजेचं आहे। अँटिसिपेशन पाहिलं आपण, चेंडू पकडला आणि त्याच्यानंतर जो थ्रो होता जर डेफिनेटली म्हणजे तारीफ के काबिल हा शब्द जरी वापरला तरी मात्र तो वावगं ठरणार नाही। खूप चांगलं क्षेत्ररक्षण पाहिलं। पहिल्या चेंडूवर पहिला गडी बाद अर्थात सलामीला आलेला विकास मात्र तंबूच्या आश्रयाला परततोय आणि त्याचा 100% एफर्ट त्या ठिकाणी रोहन होता त्या ठिकाणी देवा फिल्डर्स होते आणि खूप चांगली फिल्डिंग पाहिली। पहिला गडी मात्र बाद होतोय पहिल्याच चेंडूवर। नवीन बॅटर रोहन मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल झाल्यात। इन ॲट 2 अर्थात 1 डाऊनवर खेळण्यासाठी माफ करा इन ॲट 3 1 डाऊन या नंबरवर खेळण्यासाठी आपण पाहताय। 3 षटकांची लढत असेल दुसऱ्या फेरीचा सामना। इथून जो संघ जिंकेल तो मात्र क्वार्टर फायनल मध्ये खेळेल। त्याच्यामुळे नक्कीच सर्वांच्या नजर असणाऱ्या सामन्याकडे कारण पहिला सामना जिंकून हे दोन्ही संघ इथे दाखल झालेत। एका बाजूला अडकल संघ ज्या संघाने टॉस जिंकून फिल्डिंग निवडली आणि फलंदाजी करताना आपण पाहताय 11 स्टार साकुर्डे अर्थात अब्गुलवाडी हा संघ राईट ओव्हर द विकेटने गोलंदाज आदित्य दुसरा चेंडू घेऊन ऑन द ट्रॅक इनफिल्डच्या डोक्यावरून उडवण्याचा प्रयत्न होता मात्र थोडासा त्या ठिकाणी नशिबाची साथ मिळाली। ऑन दी अप खेळण्याचा प्रयत्न मात्र खूप एलिव्हेशन मिळू शकला नाही। तिथून मात्र दुसऱ्या धावेचा कॉल 2 धावेने संघाचं खातं देखील उघडलं जातं। इनफिल्ड भेदण्याचा त्या ठिकाणी मात्र प्रयत्न होता अगदीच फलंदाजाचा आणि त्याच्यामध्ये थोडीशी यशस्वी देखील ठरलेले देखील एलिव्हेशन परंतु एलिव्हेशन तिथे मिळालं नाही आणि 2 धावेने मात्र संघाचं धावफलक इथे मात्र उघडलं जात आहे। पहिल्या चेंडूवर विकेट प्राप्त झाल्यानंतर दुसऱ्या चेंडूवर चांगली सुरुवात सावध सुरुवात आपण सकाळपासून श्री सत्यनारायण स्पोर्ट क्लब कोपरीच्या मैदानातून ही स्पर्धा पाहत आहे आणि अगदीच पहिल्या सत्रादरम्यान 30 35 40 हा डिपेंडेबल स्कोर राहिलाय। चांगला चेंडू यावेळी एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू क्रिकेटचं ब्रह्मास्त्र अवे फ्रॉम द बॉडी अगदी जर आपण पाहिला तर कोणत्या प्रकारचं प्रत्युत्तर नव्हतं यावेळी फलंदाजाकडे आणि दुसरा चेंडू देखील डॉट्स पाहायला मिळतोय। पहिल्या चेंडूवर विकेट दुसऱ्या चेंडूवर 2 धावा आणि तिसऱ्या चेंडूवर मात्र एक निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय। एकंदरीत 3 चेंडूच्या समाप्तीनंतर धाव फलकावर धावा लगावल्या गेल्यात अगदीच 1 गडी बाद 2 धावा। पॉवर प्लेचं षटक म्हटलं तर फलंदाजांवर जबाबदारी आहे या षटकादरम्यान धावा जमवण्याची कारण हा सामना आपण जिंकला तर नक्कीच आपला संघ एक क्वार्टर फायनल मध्ये खेळताना पाहायला मिळेल। यावेळी मात्र स्वतःला थांबवलंय पंचांचा इशारा आमच्यापर्यंत येतो। येस डेफिनेटली आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचा नियम क्रमांक 20 अंमलात आणला जातो। डेड बॉलची घोषणा मात्र पंचांच्या माध्यमातून आपण पाहिलीत। आतापर्यंत जर पाहिलं तर 3 चेंडू फेकून झाले त्यांनी चांगली गोलंदाजी केली पॉवर प्ले दरम्यान। स्ट्राईक एंडला बॅटर मनीष ऑन द स्ट्राईक हे यावेळी पुन्हा एकदा फुटवर्क नव्हतं अगदीच जागेवरून खेळण्याचा प्रयत्न झाला ऑन साइडला। यंग सिद्धार्थ कांगवई बौद्धवाडीचे कॅप्टन्सना विनंती असेल आपण त्वरित मुख्य व्यासपीठासमोर या। यंग सिद्धार्थ कांगवई संघ बौद्धवाडी संघाचा कॅप्टन प्लीज आपण त्वरित मुख्य व्यासपीठावर संपर्क साधा। मागचा चेंडू निर्धाव होता या चेंडूवर ऑन साइडला संधी निर्माण झाली आहे मात्र खूप चांगला एफर्ट खूप चांगला प्रयत्न पाहायला मिळाला। 2 धावा रोखू शकले नाहीत। 2 धावेने धावफलकामध्ये पुन्हा एकदा वाढ होते। धावफलक आता मात्र जाऊन पोहोचतोय 4 या धावसंख्येवर। एकंदरीत 5 चेंडूचा खेळ आतापर्यंत समाप्त होतोय आणि चांगली बॅटिंग त्याचबरोबर चांगली गोलंदाजी देखील राहिली। अर्थात गोलंदाज आदित्य यांच्या माध्यमातून पॉवर प्लेचं षटक म्हटलं तर फलंदाजासाठी नेहमीच पर्वणीचं षटक मानलं जातं मेजवानीचं षटक मानलं जातं आणि या षटकादरम्यान खूप चांगली गोलंदाजी आतापर्यंत आदित्यच्या माध्यमातून पाहिलाय। पॉवर प्लेचा शेवटचा चेंडू असेल पुन्हा एकदा क्रॉस द लॅन चेंडूच्या विपरीत दिशेत खेळण्याचा प्रयत्न तिथे देखील इरादे नाकाम। पहिल्या षटकाचा खेळ समाप्त होतो। 1 षटकाच्या समाप्तीनंतर 1 गडी बाद 4 धावा। दुसऱ्या षटकाला सुरुवात होईल तोपर्यंत पुन्हा एकदा आपण जाऊया डीजे मास्तरकडे आणि ऐकूयात एक सुमधुर संगीत। थैंक यू धन्यवाद डीजे श्री समर्थ क्रिकेट माफ करा श्री समर्थ कृपा क्रिकेट संघ भोमडी गौलवाडे आपण देखील मुख्य व्यासपीठासमोर या। प्रेझेंट
तर सन्मानासाठी मी आमंत्रित करतोय प्रफुल्ल नागले. आपण देखील या रवी साळवी यांच्या शुभ हस्ते आपला सन्मान करूयात. या स्पर्धेसाठी तृतीय क्रमांकाचं रोख रक्कम 3000 मात्र प्रफुल्ल नागले साहेब यांच्या शुभ हस्ते या स्पर्धेसाठी हे स्पॉन्सर आपण पाहत आहे. त्यांना देखील मी विनंती करतो रवी साळवी यांच्या शुभ हस्ते मात्र आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आपला देखील सन्मान करूयात. तुर्तास मॅचकडे जाऊयात. एक षटकाच्या समाप्तीनंतर 4 धावा 1 गड्याच्या मोबदल्यात. दुसऱ्या षटकासाठी गोलंदाज मंदार ऑन स्ट्राईक गोलंदाजी मार्कवर राऊंड द विकेटनं पहिला चेंडू घेऊन. यावेळी मात्र पॉवर पिटचं निर्बंध नसतील, अर्थात डीपमध्ये अतिरिक्त प्रोटेक्शन असेल. अगदी खूप चांगलं गॅदर अगदीच आपल्या स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये गॅदर केले आणि गोलंदाजासाठी नेहमीच एक कठीण काम राहिलं. ज्यावेळी आपण चेंडू रिलीज करतो त्याच्यानंतर मात्र आपला बॉडीचा जो रिदम आहे तो नक्कीच पुढच्या दिशेने असतो आणि अशा परिस्थितीमध्ये स्वतःला थांबून चेंडू अडवणं ही फार जबाबदारीची गोष्ट आहे आणि फार कठीण गोष्ट आहे. ते चित्र मात्र मैदानामध्ये गोलंदाज मंदार खूप चांगल्या पद्धतीने करतो. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चेंडूला अडवून मात्र डॉट्स बॉल ची सांगता आपण पंचांच्या माध्यमातून देखील पाहिली. तुर्तास दुसरा चेंडू असेल या षटकातील, अर्थात सांघिक दुसरा आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन मंदार. यावेळी सफल झाले, उडवून दिले चेंडूला. क्षेत्ररक्षक अगदी स्वतः चाललाय मात्र झेल ड्रॉप होतोय. अगदीच एक धाव त्या ठिकाणी जर पाहिलं तर सोपं नसतं स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये जाऊन चेंडूचं झेल पकडणं. त्या ठिकाणी कौतुक गोलंदाजाचं करणं देखील गरजेचं आहे. केवळ एक धाव, एका धावेने धावफलक आता मात्र जाऊन पोहोचतोय 5 या धावसंख्येवर. 7 चेंडूंचा खेळ एकंदरीत समाप्त झालाय आणि कुठेतरी बॅकफुटला आतापर्यंत पाहायला मिळते फलंदाजी करत असताना साकुर्डे अब्गुलवाडी या संघ. कारण पहिल्या सत्रादरम्यान पहिल्या षटकादरम्यान आदित्यची खूप चांगली गोलंदाजी, 4 धावा. मंदारच्या गोलंदाजीवर पहिला डॉट बॉल, दुसऱ्या चेंडूवर 1 धाव. त्याच्यामुळे आता मोठे फटके येणे देखील गरजेचे आहे. कारण जिंकायचं असेल, तुम्हाला सामन्यामध्ये एक डिफेंडेबल स्कोर उभा करायचा असेल तर मोठे प्रहार येणं देखील फार गरजेचं आहे. राऊंड द विकेटनं तिसरा चेंडू घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा ऑन द ट्रॅक. मोठा प्रहार, यावेळी मात्र चेंडूला उडवून दिलाय आणि येस चेंडू ट्रॅव्हल होतोय प्रेक्षकांच्या भेटीला. लॉंग ऑनच्या डोक्यावरून सीमारेषापार षटकार. धन्यवाद. धावफलकावर धाबा लगावल्या गेल्यात 11. गोल्डन नंबर, अर्थात या क्रमांकाला की मॅजिकल फिगर म्हणून 11 क्रमांकाला क्रिकेटमध्ये ओळखलं जातं. मी तुम्हाला पुढे एकदा आठवण करून देतो. 11 नोव्हेंबरला आपण एक सामना पाहिलात. 11 नोव्हेंबर 2011 साऊथ आफ्रिका विरोधात ऑस्ट्रेलिया आणि या कसोटी क्रिकेटच्या मॅच मध्ये साऊथ आफ्रिका संघाला 11-11-11 या दिवशी सकाळी 11 वाजून तब्बल 111 धावांची गरज होती आणि आज मॅजिकल क्रमांक 11 आपण स्कोर कार्डवर पाहताय. 1 मिनिट फक्त थांबवतोय. कल्पेशजी कदम इथे दाखवलं दादू यांचं आगमन झालेलं. कल्पेशजी कदम, विनंती असेल आपण मुख्य व्यासपीठावरती यावं. आपलं स्वागत असेल. सँडी स्पोर्टचे मालक म्हणून आपण ज्यांना पाहिलं ते आमचे मित्र कल्पेशजी कदम यांचं आगमन झालेलं आहे. तर कल्पेशजी कदम दादू या नावाने प्रसिद्ध आहेत. आपण व्यासपीठाच्या दिशेने यावं. ओल्ड टू कमेंट्री बॉक्स. तर पुढे एकदा मॅचच्या दिशेने वळूयात. मागच्या चेंडू डॉट्स हा निर्धाव खूप मंदारने कमबॅक केलंय. षटकार आल्यानंतर चांगलं कमबॅक केलं जातं. 24 नंबरची जर्सी घालून मंदारला आपण राऊंड द विकेटने मार्गस्थ होताना पाहता. यावेळी मात्र यष्टा वाकवल्यात. अगदीच अंदाज बांधता आला नाही. उजव्या यष्टी हिट करतोय चेंडू. विकेटचं पतन, फलंदाज मात्र माघारी परततोय. थँक्यू, धन्यवाद डीजे. प्रफुल्ल नागले साहेबांना विनंती करतो. तोंडली गावचे रहिवासी आहेत. तृतीय पारितोषिक रोख रक्कम 3000 हे मात्र या स्पर्धेसाठी यांचं योगदान आहे. मी विनंती करतो प्रफुल्ल नागले साहेब आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. रवी साळवी, मी दोन्ही मान्यवरांना विनंती करतोय. रवी साळवी यांच्या शुभ हस्ते मात्र आपला सन्मान केला जातोय. दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू घेऊन गोलंदाजी मार्कवर गोलंदाज मंदारला आपण पाहताय. 11 धावा ऑन दी बोर्ड. दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू. यावेळी अगदी शॉर्ट ऑन फुलचा फटका शफल झाले ऑन साइडला अलॉंग द कार्पेट. चेंडूला खेळून काढले डीप मिड विकेट झोन मध्ये. खूप चांगलं क्षेत्ररक्षण तिथे. मात्र 2 धावा, 2 धावेने धावफलकामध्ये वाढ होते. धावफलक आता मात्र जाऊन पोहोचतोय 13 या धावसंख्येवर. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 7.5च्या सरासरीनं 13 धावा, 2 गडी बाद 13 धावा. तिसऱ्या षटकाला सुरुवात होईल तोपर्यंत पुन्हा एकदा जाऊयात डीजे मास्तर.
नागले साहेब यांचा मात्र तिथे सन्मान केला गेलाय. संपूर्ण मुरबादेवी क्रिकेट संघ बोंडिवली यांच्या माध्यमातून. चला अडकल संघ विनंती असेल, अडकल संघ प्लीज घाई करा मित्रांनो, कारण याच्यानंतर देखील बरेचसे सामने आपल्याला खेळवायचे आहेत. फायनल देखील स्पर्धेची शिल्लक असेल. डे लाईट्स मध्ये आपण संपूर्ण स्पर्धा कव्हर करतो, त्याच्यामुळे मी अडकल संघाला विनंती करतोय मित्रांनो वेळ वाचवण्याचा प्रयत्न करूयात. या स्पर्धेचे काही महत्त्वपूर्ण नियम आहेत. तुम्हाला 15 मिनिटांमध्ये तुमची इनिंग्स देखील कंप्लीट करायची, त्याच्यामुळे टाइम लिमिट्स ही देखील क्रिकेटमध्ये महत्त्वाची गोष्ट आहे. कारण टाइम लिमिट्समध्ये क्रिकेटमध्ये देखील अशी घटना घडली जी यापूर्वी आपण पाहिली नव्हती, कदाचित यापूर्वी पाहणार देखील नाही. 6 नोव्हेंबर 2023 ची तारीख होती आणि तुम्ही पाहिलं असेल श्रीलंकेत संघाचा मॅथ्यूज याला मात्र टाइम आउट या नियमांतर्गत क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदा टाइम आउटच्या नियमांतर्गत आउट होणारा खेळाडू. यावेळी मात्र यू मिस आय विल डेफिनेटली यष्ट्या दाखवल्या गेल्यात. फलंदाज पुन्हा एकदा माघारी परत विकेटचं बटन. तर चला बॅटर आपण देखील घाईने जाऊयात. त्याच्याबरोबरीने आपण जर मॅचचा विचार केला तर आतापर्यंत 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. तिसरं षटक प्रगतीपथावर 1 चेंडू मतलब पहिल्या चेंडूवर पहिला विकेट. पहिलं षटक हाताळला आदित्यने केवळ 4 धावा खर्च केला. मंदार दुसऱ्या षटकासाठी एक षटकार त्यांच्या आपण ओव्हर्स मध्ये पाहिला, परंतु मात्र 9 धावा त्याने देखील खर्च केला. एकत्रित धावफलकाचा विचार केला तर धावफलक 11 या धावसंख्येवर आपल्याला स्थिर पाहायला मिळतोय. माफ करा 13 या धावसंख्येवर स्थिर पाहायला मिळतोय. तिसरं षटक अर्थात स्लॉग ओव्हरचं हाणामारी सारी निर्बंधीचे षटक घेऊन गोलंदाज नचिकेत यांना आपण पाहत आहे. अलॉंग द कार्पेट ऑफ साइडला चांगलाच फटका पाहायला मिळतो. ऑफ ड्राईव्हचा फटका, तिथून मात्र 1 धाव. एका धावेने धावफलक आता मात्र जाऊन पोहोचतोय 14 या धावसंख्येवर. तर कल्पेश कदम दादू यांचं देखील या स्पर्धेदरम्यान आगमन होते, त्यांचं देखील आपण सहर्ष स्वागत करूयात. संपूर्ण मुरबादेवी क्रिकेट संघ बोंडिवली यांच्या वतीने आपण त्यांचं देखील या स्पर्धेदरम्यान वेलकम करतोय. यावेळी तिचं बॅक ऑफ लाईनचा चेंडू होता, मात्र पंचांचा निर्णय आमच्यापर्यंत येतोय. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचा नियम क्रमांक 22 एक अतिरिक्त धावेने धावफलकामध्ये वाढ होईल. धावफलक आता मात्र जाऊन पोहोचतोय 15 या धावसंख्येवर. तिसरं षटक प्रगतीपथावर चांगली गोलंदाजी आतापर्यंत राहिली नचिकेतची. मागचा चेंडू सोडला तर पहिल्या चेंडूवर विकेट्स प्राप्त झाली, दुसऱ्या चेंडूवर सिंगल आणि आता मात्र एक अवांतरच्या स्वरूपात धाव खर्च करत असताना स्कोर कार्डवर एक डिफेंडेबल स्कोर उभा करायचा असेल तर मी सातत्याने उल्लेख करते मोठा फटका हा एकमेव पर्याय आहे. यावेळी मात्र जर पाहिलं तर डबल माइंडेड झाले, शफल झाले, मग बॅकफुटला गेले आणि त्याच्यानंतर मात्र कट करत असताना यावेळी चेंडूची इनसाइड एज घेऊन चेंडू चाललाय लॉंग स्टॉप झोन मध्ये. सीमारेषा पार 4 रन चौकार. यावेळी पुढचा चेंडू पुन्हा एकदा शफल झाला अक्रॉस द लाईन. आडव्या बॅटने यावेळी चुकी झाली रक्षकाकडून, अर्थात एक अतिरिक्त धाव मात्र स्कोर कार्ड मध्ये ऍड केली जाते. एका धावेनं धावफलक पुन्हा एकदा पुढे सरसावेल, जाऊन पोहोचेल 2-0 अर्थात 20 या धावसंख्येवर. या स्पर्धेसाठी कल्पेश कदम दादू हे देखील दाखल झालेत. मी विनंती करतोय गणेश जिमन आपल्या सोबत असते, मात्र त्यांचा देखील आपण सन्मान करूयात. पुन्हा एकदा राईटम ओव्हर द विकेट आलेत. यावेळी अगदीच यष्टीरक्षकाच्या डोक्यावरून त्या ठिकाणी थोडंसं फंबलिंग झालं आणि 1 धाव मात्र सहजरित्या कंप्लीट होताना आपण मैदानामध्ये पाहताय. 1 धावेनं धावफलक आता मात्र जाऊन पोहोचते 21 या धावसंख्येवर. पहिल्या सत्रातील शेवटचा चेंडू असेल आणि धावफलकाचा विचार केला तर 21 धावा. अगदीच सकाळपासून या स्पर्धेचा विचार केला तर 30-35 धावा देखील आपण चेज होताना पाहिला. त्याच्यामुळे थोडासा बॅकफुटला आहे हा संघ. मोठा प्रहार करायचा होता, ऑफ साइडला चेंडू हवेत आहे, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक येत आहेत. 1 बाउन्स जोपर्यंत चेंडूला कॅरी केलं जाते, चेंडूची फेकी होईल तोपर्यंत 2 धावा. तिसऱ्या धावेचा कॉल आणि तिथून मात्र चुकी पाहायला मिळते. मात्र क्रिकेटमध्ये मित्रांनो चुकीला माफी नाही. पुन्हा एकदा काय चित्र होते पहा. 4थी धाव घेताना यावेळी मात्र पंचांचा पोट आकाशाकडे, फलंदाज बाद. 3 षटकांच्या समाप्तीनंतर एकंदरीत धावफलकाचा आपण विचार केला तर धावा झाल्यात
24 25 धावांचं टार्गेट सेट केले गेले म्हणजे येणारे चेंडू असेल 18 आणि जिंकण्यासाठी असेल 25 धावांची गरज. तुर्तास दुसऱ्या सत्रामध्ये आपण दाखल होऊ तोपर्यंत जाऊया डीजे मास्टरकडे आणि ऐकूयात एक सुमधुर संगीत. आपण पहिला तर यथोचित स्वागत सन्मान आहेत. तो स्वागत सन्मान आपण कल्पेजी कदम दादू आपण पाहतात सँडी स्पोर्टचे यांचा तिथे आपल्याला पाहायला मिळाला. त्यानंतर टॉस आहे, तो टॉस करण्यासाठी दोन्ही संघाचे कॅप्टन आपण या कोंगले अ आणि विठू माऊली क्रिकेट संघ सातांबा. मी दोन्ही टीमच्या कॅप्टनना विनंती करतो कॅप्टन आपण या कोंगले अ संघाचे कर्णधार आणि त्याच्या जोडीला असणार आहेत विठू माऊली क्रिकेट संघ सातांबा टीमचे कर्णधार असणार आहेत. संघर्ष प्रतिष्ठान संलग्न पंचकोशीय क्रिकेट विभाग दापोली जे आपण यापूर्वी या मैदानावरती स्पर्धा पाहिली. अध्यक्ष श्री तेजजी बटावळे, उपाध्यक्ष श्री अनिल मोहिते, श्री संदीप रेवाळे, सचिव श्री प्रदीप मापदी, उपसचिव सुनीलजी तेलप स्वतः आहे तिथे. खजिनदार श्री सतीश साळवी, उपखजिनदार श्री मनोहर जोशी, हिशोब तपासणी श्री प्रशांत कांबळे, सल्लागार संदीप राणे, सदस्य कुणाल मोहित, रवी मळेकर, विनय महाडिक, प्रफुल्ल नागले, सदानंद धाडवे, विनय राजपुरे, प्रवीण बागुल, दीपेश कुडू. यामध्ये कोणी प्रतिनिधी असतील तर आपण या सर्व आहेत. आपण या दिशेने मी रवींद्र माने साहेब यांना विनंती करतोय आपण यायचे आहेत. आपल्या शुभ हस्ते संघर्ष प्रतिष्ठान संलग्न पंचक्रोशी क्रिकेट विभाग दापोली ही जी कार्यकारिणी कमिटी आहे या मैदानावरती आपण लीगची स्पर्धा पाहिली होती दापोली लीग. त्या दापोली लीग मध्ये खऱ्या अर्थाने संपूर्ण कमिटी आहेत संलग्न पंचक्रोशीची जी टीम आहेत त्यांचं महत्त्वाचं योगदान आपल्याला पाहायला मिळालं होतं. तर विनंती असेल आपण सर्वांनी या तिथे रवींद्र माने साहेब आहेत, माने साहेबांच्या शुभ हस्ते आपला सन्मान होणार आहे. मुरबाई देवी क्रिकेट संघ बोंडिवली आयोजित आपण पाहतात मुरबाई देवी चषक 2023 आपण सर्वजण पाहतायत. त्यानंतर दोन कॅप्टन आहेत, त्या दोन कॅप्टनना विनंती असेल आपण टॉस करण्यासाठी यावं. एका बाजूला विठू माऊली क्रिकेट संघ सातांबा टीम आणि त्यांच्या विरुद्ध असेल कोंगले अ. दोन्ही कॅप्टन येथील कल्पेजी कदम आहे तिथे, त्यांच्या शुभ हस्ते आपण टॉस या मॅचचा घेणार आहोत. संपूर्ण टीम आपण पाहू शकतायत. रवींद्रजी माने आपल्याला पाहायला मिळत आहेत, गणेशजी माने आहेत तिथून कल्पेश कदम यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करूयात. कोंगले अ संघाचे कॅप्टन आपण पोहोचल्यात का आपण या आणि दुसऱ्या बाजूला विठू माऊली क्रिकेट संघ सातांबा टीम कर्णधार आपण या. 3 ओव्हरचा मॅच आहे, प्रत्येक सामना 3 षटकांचा खेळवण्याचा आयोजन कमिटीचा जो प्रयत्न आहे त्या प्रयत्नामध्ये आपण जातोय. नाणेफेकीचा कॉल आहे, नाणेफेकीचा कॉल तिथून मात्र केला जातोय. टॉस आपण पाहू शकतायत, नाणेफेकीचा कॉल केला जातोय आणि टॉस आहे तो कोंगळे की विठू माऊली. विठू माऊली क्रिकेट संघ सातांबा टीम विन द टॉस. निर्णय तो आपल्यापर्यंत पोहोचवला जाईल. ज्यावेळी मॅचला सुरुवात होईल त्यावेळी पुन्हा कॉमेंट्री बॉक्स मध्ये नक्कीच दिशांत सरांचा आवाज आपल्यापर्यंत ऐकू येईल. तोपर्यंत आपण जाऊया डीजे कडे, ऐकूयात संगीत. कडे पुढे एकदा वळूयात. विद्यमान लढत आपण पाहता एका बाजूला श्री गणेश क्रिकेट संघ अडखळ आणि त्यांचा विपक्ष 11 स्टार साकुर्डे. सर्वप्रथम फलंदाजी करत असताना मात्र साकुर्डे संघाने धाफलकावर धावा लगावल्या. 25 धावांचं टार्गेट सेट केले गेले म्हणजे येणारे 18 चेंडू आणि अडकल संघासमोर टार्गेट असेल 25 धावांचं. प्रति षटकामागे तुम्हाला 8.33 सरासरीने खेळ करायचा आहे. चला विनंती असेल जास्त वेळ घेऊ नका मित्रांनो. गोलंदाजी करत असताना स्टार
11 स्टार साकुर्डे संघ विनंती असेल जास्त वेळ मित्रांनो घेऊ नका, कारण याच्यानंतर देखील आपण सामने खेळवणार आहोत, त्याच्यामुळे वेळ ही फार महत्वाची आहे. कारण सकाळपासून आपण उल्लेख करतो की वक्त किसी का गुलाम नाही होता, वेळ कुणाचीच गुलाम नसते मित्रांनो. वेळेच्या गुलामगिरीत तुम्ही आम्ही आमचं संपूर्ण जीवन जगतो, त्याच्यामुळे वेळ इज व्हेरी इम्पॉर्टंट. टाइम हा फार महत्वाचा भाग आहे आणि अगदीच टाइम वाचवण्याचा आपण प्रयत्न देखील करू नये. येणारे चेंडू असतील 18 आणि जिंकण्यासाठी असेल 25 धावांची गरज. पॉवर प्ले पहिल्या चेंडूला सन्मान दिला, 1 धाव, आणि क्रिकेटमध्ये हे फार गरजेचं आहे. चांगल्या चेंडूचा सन्मान आणि खराब चेंडूवर समाचार हे तंत्र ज्या खेळाडूकडे असेल ना, त्या खेळाडूचं भविष्य नक्कीच टेनिस क्रिकेटच्या पटलावर तुम्हाला सातत्यानं उज्ज्वल पाहायला मिळते. आणि त्याच अनुषंगाने चांगला चेंडू होता, त्याला सन्मान दिला. 1 धावेने संघाचं खातं देखील उघडलं जातंय. 1 क्रमांक म्हटलं तर के एल राहुल या खेळाडूची आठवण करून देतो. इंडियाच्या क्रिकेटमधला इंडियन संघामधला असा एकमेव खेळाडू ज्याने आपल्या पदार्पणात कसोटी क्रिकेट आणि एकदिवसीय आंतरराष्ट्रीय दोन्ही मॅच मध्ये पहिल्याच मॅचमध्ये सेंचुरी करण्याचं कारनामा केलाय. आणि आतापर्यंत भारतीय संघाकडून हा रेकॉर्ड करणारा के एल राहुल एकमेव खेळाडू ठरलाय. आणि याच खेळाडूचा जर्सी नंबर 1 दरम्यान आपण ऑन दी बोर्ड स्कोर कार्डवर पाहताय. पहिली धाव. आता मात्र डावखुऱ्याचा फलंदाज म्हटलं तर एक बेनिफिट, एक ऍडव्हान्टेज आणि आक्रमक दर्जासाठी हे खेळाडू नेहमीच ओळखले जातात. मोठा फटका सजवण्याचा प्रयत्न होता, पंच आमच्याकडे वळत आहे. डेफिनेटली आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचा नियम क्रमांक 22 पुन्हा एकदा अंमलात आणला जातोय. एक अतिरिक्त धावेने मात्र धावफलक पुढे सरसावेल जाऊन पोहोचतोय. 2 या धावसंख्येवर 25 धावांचं टार्गेट आहे. प्रति षटकामागे 8.66च्या सरासरीनं धावा करायचे आहेत. 8.33च्या सरासरीने धावा करायचे आहेत. आणि अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला अतिरिक्त धावांवर रोख लगावणं देखील फार गरजेचं आहे. गोलंदाजी ट्रॅकवरून पॉवर प्लेच्या षटकासाठी आपण शशिकांत यांना पाहताय. पहिल्या चेंडूवर 1 धाव, दुसऱ्या चेंडूवर अतिरिक्त. डावखुऱ्याच्या फलंदाजासाठी ऑन साइडला मात्र आपण डीप मध्ये प्रोटेक्शन पाहताय. यावेळी मात्र उडवून देण्याचा प्रयत्न होता, अगदीच बॅट आणि चेंडूचा कोणत्याही प्रकारचा संपर्क होऊ शकला नाही. अर्थात डॉट्स बॉल, चांगलं कमबॅक, मागचा चेंडू अवांतर आणि त्याच्यानंतर मात्र सुरेख कमबॅक केलं गेलंय. आतापर्यंत जकडून ठेवलंय गोलंदाज शशिकांतनं. चांगली गोलंदाजी राहिली, अनुभव आहे या गोलंदाजाकडे आणि त्याचा अगदी कस मैदानामध्ये आपल्याला पुरेपूर पाहायला मिळतोय. डावखुऱ्याचा फलंदाज जसा स्ट्राईक एंडला आला, पहिला चेंडू थोडासा दिशाहीन, दुसरा चेंडू मात्र जर पाहिला तर ऑफ साइड द ऑप्शन त्याची पिचिंग होती, भाग पाडला ऑफ साइडला खेळायला. मात्र बॅट आणि चेंडूचा कोणत्याही प्रकारचा संपर्क नव्हता त्या चेंडूवर आणि पाहिला तर निर्धाव डॉट्स. राईटम ओव्हर द विकेटनं डावखुऱ्या त्याच्या फलंदाजासाठी पुढचा चेंडू घेऊन शशिकांत पुन्हा एकदा ऑन द ट्रॅक. यावेळी बाकफुटला गेली, जागा बनवली. अगदी जर पाहिलात तर थर्ड मॅन झोन मध्ये चेंडू अगदी चाललाय सीमारेषेच नगत, तिथे मात्र अडवलं गेले. खूप चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. दुसऱ्या धावेचा कॉल आणि तिथून जर पाहिलं तर 3 धावा तिथून मात्र कंप्लीट झाल्यात आणि 3 धावेने धावफलकामध्ये वाढ होते. धावफलक आता मात्र जाऊन पोहोचतोय 5 या धावसंख्येवर. पहिल्या षटकाचा खेळ अजून देखील प्रगतीपथावर मार्गस्थ. पॉवर प्लेचं षटक आता मात्र ऑन साइडला जर आपण पाहिलं तर वाईडिश लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक असेल, मिड विकेटला असेल. यावेळी खूप चांगला फटका, अगदी जर पाहिलं तर शफल झाले आणि उडवून दिलं चेंडूला डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईन बाहेर. 4 धावांसाठी 4 रन चौकार. धन्यवाद. पुढे एकदा मॅचच्या दिशेने जात असताना धावफलकावर आपण नजर टाकूयात. 9 धावा ऑन दी बोर्ड पाहायला मिळत आहेत. आतापर्यंत 4 चेंडूचा खेळ संपन्न झालाय आणि अगदीच रिक्वायर्ड रन रेट या ठिकाणी गाठलाय. खूप चांगला फटका, क्रिकेटचा मादक सौंदर्य, इनफिल्डच्या डोक्यावरून चेंडू चाललाय स्वीपर कव्हर झोन मध्ये सीमारेषा पलीकडे. 4 रन चौकार. आता जर आपण मॅच मध्ये इक्वेशन पाहिले तर येणारे चेंडू असतील 13 आणि जिंकण्यासाठी असेल 12 धावांची गरज. चांगली बॅटिंग राहिले पॉवर प्ले दरम्यान, ज्याचा आपण उल्लेख देखील केला. यावेळी शफल झाले, अगदी जर पाहिलं तर अक्रॉस द लेंथ या चेंडूला खेळण्याचा प्रयत्न होता. 1 धाव, एका धावेने धावफलकामध्ये वाढ होते. धावफलक आता मात्र जाऊन पोहोचतोय 14 या धावसंख्येवर. येणारी चेंडू अजून देखील असतील 12 आणि जिंकण्यासाठी असेल 11 धावांची गरज. 12 चेंडू 11 धावा, 11 धावा आणि 12 चेंडू हे समीकरण आपण मॅच मध्ये पाहत आहे. दुसऱ्या षटकाला सुरुवात होईल, तोपर्यंत पुनश्च एकदा एक सुमधुर संगीत ऐकूयात. धन्यवाद.
तर जे प्रेक्षक ऑन साईडला बसले, प्रेक्षक जे आहेत, जे आमची येलो पट्टी दिसते त्याच्या आतमध्ये जे बसले, ते सर्व प्रेक्षकांना विनंती असेल आपण बाहेर त्या लाईनच्या बाहेरून या स्पर्धेचा आनंद घेऊयात. जी पण बाउंड्री लाईनवर आपण आमची येलो पट्टी पाहताय सर्व, मी त्याच्या आतमध्ये जे जे खेळाडू बसलेत किंवा त्याच्या आतमध्ये जे जे प्रेक्षक मॅच बघताय, तर मी सर्वांना विनंती करतोय आपण त्या पडद्याच्या मागून या मॅचचा आनंद घेऊयात. दुसरं षटक येणारे चेंडू असेल 12, जिंकण्यासाठी 11 धावांची गरज. पहिला चेंडू खोलवर टप्प्याचा ऑफ साईडला केवळ दिशा दिली, त्या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण. दुसऱ्या धावेचा कॉल मात्र थांबवलाय, केवळ एक धाव. एका धावेने धावफलकामध्ये वाढ होते. धावफलक आता मात्र जाऊन पोहोचतोय 15 या धावसंख्येवर 1-5. दुसरं षटक प्रगतीपथावर असताना आता मात्र मॅच जिंकायची असेल तर विकेट्स एक येणं गरजेचं आहे. जर आपण पाहिलं तर देवा आणि मंदार सलामीची जोडी दोन्ही फलंदाज मैदानामध्ये. देवाला पाहिलं तर 10 या वैयक्तिक धावसंख्येवर, मंदार 3 या वैयक्तिक धावसंख्येवर पाहायला मिळत आहेत. आता मात्र डावखुऱ्याचं फलंदाज स्ट्राईक इनला आल्यानंतर ऑन साईडला मात्र एक अतिरिक्त प्रोटेक्शन पाठवलं जात आहे. सर्कलच्या आतमध्ये जर पाहिलं तर मिड ऑनला क्षेत्ररक्षक आणलं जातं. ऑफ साईडला तुम्हाला मिड ऑफला देखील क्षेत्ररक्षक पाहायला मिळेल. गोलंदाजाने यावेळी मात्र डावखुऱ्याचं फलंदाज अर्थात मंदार ऑन द स्ट्राईक. अभिषेक दुसरा चेंडू घेऊन पुन्हा एकदा रवाना होतील. यावेळी मात्र चेंडूला उडवून दिलाय. टायमिंग प्रॉपर, ताकदीचा वापर आणि येस डेफिनेटली चेंडू करतोय हवाई सफर. षटकार आणि जिंकण्यासाठी असेल केवळ 4 धावांची गरज. 10 चेंडू आणि 4 धावा हे इक्वेशन या मॅच मध्ये अजून शिल्लक असेल. यावेळी मात्र मारण्याचा प्रयत्न होता. त्या ठिकाणी जर पाहिलं तर बाईच्या स्वरूपात चेंडू चाललाय सीमा रेषा पार आणि येतोय चौकार. या ठिकाणी विजय मात्र प्राप्त करत असताना आपण बॅटची एज होती आणि चेंडू मात्र चाललाय सीमारेषा पलीकडे 4 धावांसाठी. हा सामना मात्र इथे संपतोय. पुढच्या सामन्याला सुरुवात होईल तोपर्यंत पुन्हा एकदा आपण आवाजात करूयात बदल. अगदीच बदल हा निसर्गाचा नियम आहे आणि त्याच नियमाअंतर्गत आपण धनंजय पाटील यांना मात्र कॉमेंट्री बॉक्स मध्ये आमंत्रित करूया. इथून पुढे दुसऱ्या सामन्याला सुरुवात होईल तोपर्यंत एक सुमधुर संगीत ऐकूयात आणि त्याच्यानंतर मात्र धनंजय पाटील यांचा आवाज देखील आपण